नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटच्या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत करते। सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। 12 जानेवारीला शिर्डीत भाजपचं महाअधिवेशन। दोन्ही पवारांनी एकत्र यावं, सुनंदा पवार यांचं मोठं विधान। लाच प्रकरणातील सातारा जिल्हा न्यायाधीश निकम यांचा जामीन फेटाळला। आणि थिएटरमधील चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनला अटक। आता पाहूयात सविस्तर वृत्त। भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 12 जानेवारीला शिर्डीत भाजपचं महाअधिवेशन होणार असल्याची घोषणा केली आहे। या महाअधिवेशनात पक्षाच्या आगामी निवडणूक रणनीतीवर चर्चा होणार असून महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे। या अधिवेशनाला जे.पी. नड्डा आणि अमित शहा यांची उपस्थिती देखील लाभणार आहे। राज्यात आलेल्या विधानसभा निकालावर माझा विश्वास नाही। राज्यात एवढी नाराजी अनेक पक्षावर असताना हा निकाल पटत नाही। पवार साहेब यांचा काल वाढदिवस होता। कुटुंबातील आणि अनेक जण त्यांना भेटण्यासाठी गेले होते, यात काही गैर नाही, परंतु राजकारणात कार्यकर्ता महत्त्वाचा असतो। त्यामुळे विखुरलेला राहण्यापेक्षा फाटलेलं कुटुंब एकत्र करून स्वतंत्र काम करत कुटुंबियांची ताकद वाढवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित यावे, अशी कार्यकर्त्यांची आणि माझी इच्छा आहे, असं मत सुनंदा पवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय। शेवटी कार्यकर्ता महत्त्वाचा असतो राजकारण करताना, आणि त्याच्या भावना जाणून घेणं आणि त्याचं ऐकून घेणं ही सुद्धा राज्यकर्त्याची जबाबदारी असते। त्यामुळं कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या त्या त्यांच्या बरोबर आहेत, कारण विखुरलेलं राहण्यापेक्षा एका मुठीने जर पक्ष राहिला तर त्याची ताकद चांगली राहील महाराष्ट्रामध्ये। त्यामुळं मी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करते की त्यांनी ह्या भावना दादा किंवा साहेबांच्या बरोबर त्यांनी समोर व्यक्त केलेल्या आहेत। शेवटी मी सुनंदा पवार आणि माझा आणि राजकारणाचा तसा काही संबंध नाही। मी सामाजिक क्षेत्रामध्ये गेले 35 वर्ष काम करते आणि असा प्रचार सोडला तर मी राजकारणात कुठंच ॲक्टिव्ह नसते किंवा राजकीय व्यासपीठावरही मी कधी जात नाही। त्यामुळं राजकीय ह्याच्यामध्ये साहेब आणि दादांनी काय निर्णय घ्यायचा हा शेवटी पर्सनली त्या दोन पक्षाचा निर्णय आहे। त्यामुळे ते दोघं विचार करून निर्णय घेतील, या बाबतीत मला काही शंका वाटत नाही। पण या विषयाची चर्चा मी साहेबांसोबत किंवा मी दादांसोबत किंवा मी रोहित सोबत मी करत नाही। परभणी संविधान अवमानकारक घटनेच्या निषेधार्थ जालन्यात आंबेडकरी संघटनाच्या वतीने अंबर चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। परभणी येथील घटनेचा आंबेडकरी समाजाने निषेध केला असून यावेळी जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला। परभणी घटनेतील दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे। आज अंबर चौफुली येथे रिपब्लिकन पक्षाच्या सर्व आंबेडकरी चळवळीच्या सर्व संघटनाच्या, सामाजिक संघटना, बौद्ध संघटना जेवढ्या आहेत त्या सर्वांच्या वतीनं इथं एक निषेध अंबर चौफुलीला परभणीच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही जमा झालो। शांततेनं आम्ही हा निषेध नोंदवत आहोत। या नोंदवण्यामध्ये परभणीला झालेल्या घटनेचा पहिला निषेध करतो। या घटनेमध्ये ज्या पोलिसांनी जी जनतेनं ज्या प्रतिक्रिया नोंदवल्या, मोर्चा काढला, त्यामुळे पोलिसांनी जो लाठीचार्ज केला किंवा काही लोकांना मारलं, ती कारवाईचा सुद्धा आम्ही त्याची चौकशी केली पाहिजे। योग्य आहे की नाही त्याबद्दलही केलं पाहिजे। आणि इथं जालन्यामधल्या सर्व तमाम जनतेला, आपल्या आंबेडकरी विचाराच्या सर्व जनतेला मी विनंती करतो की कोणाच्या भडकवण्यावरून, कोणाच्या सांगण्यावरून इथं कुठल्या अनुचित प्रकार करू नका। शांततेनं आपली प्रतिक्रिया नोंदवायची। आपण सर्व तरुण मंडळी आले, माझ्यासोबत चितेकर वगैरे सर्व मंडळी इथं। अजित पवारांनी काल पवार साहेबांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, ही चांगली बाब, पण त्याचा अर्थ दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येतील असा लावला गेला। भविष्यात काय होईल याचं काही सांगता येत नाही। कार्यकर्ते आणि काही प्रमुखांची इच्छा आहे की दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन काम करावं। तसं झाल्यास आनंदाची गोष्ट असेल, पण याचा अंतिम निर्णय पवार साहेबच घेतील। पवार साहेबांनी जर निर्णय घेतला तर त्याला कोणताही कार्यकर्ता तसेच पदाधिकारी विरोध करेल असं वाटत नाही, अशी भावना शरद पवार यांच्या पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी व्यक्त केलाय। रुपाली पाटील यांची स्वतःची किंमत काय, या अमोल मटकिरेला अकोल्यामध्ये कोण ओळखतं याचा त्यांनी विचार करावा ना। आणि त्यांना एक लक्षात घ्या की ते म्हणतात की फक्त आता अजितदादांची ताकद वाढली म्हणून हे सर्व कार्यकर्ते म्हणतायत। तुम्ही जर का पाहिलं तर त्यांच्याही पक्षातले कार्यकर्ते, काल दीपक मानकर हे अजितदादांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांनी जाहीरपणे सांगितलं
हे दोन्ही काँग्रेस एकत्र झाले पाहिजे. त्यामुळे अमोल मटकरींना म्हणावं, अमोल मटकर एक आहे की जर या दोन्ही काँग्रेस एकत्र आले, पवार साहेब आणि अजितदादा एकत्र आले, ते मटकरी असतील आणि रुपाले असतील, त्यांची मात्र कुचंबणा होणार आहे. त्यामुळे हे दोन्ही एकत्र येऊ नये अशी मनामधून त्यांची इच्छा असणं स्वाभाविक आहे. त्याला मी काय फारशी किंमत देत नाही. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक आणि गोकुळ दूध संघाने गायीच्या दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात केली आहे. या निर्णयाविरोधात आता दूध उत्पादक शेतकरी मात्र आक्रमक झाला असून कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटनेच्या वतीने सोमवारी म्हणजे 16 डिसेंबरला रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. कोल्हापूर पन्हाळा मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष ज्योतिराम घोडके यांनी दिलाय. हे बुधवारचं काय नाही, त्याच्या पुढचं काय नाही. तोपर्यंत जर निर्णय झालाच तर मग काय पुढची दिशा कामं करायची गरज नाही ना. आमची सगळ्यात प्रमुख मागणी काय आहे की 3 रुपयाची दूध कपात संघाने केली, पण शासनाची भांडायची गरज नाही ना. बरं, उपोषण करायची काही गरज लागणार नाही असं म्हणणार ते कसं होईल सांग. कोल्हापुरातील काळंबवाडी धरणाची गळती वाढल्याने स्थानिक शेतकऱ्यांनी भीती व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला होता. याच पार्श्वभूमीवर धरणाला कोणताही धोका नसून गळती काढण्यासाठी वर्क ऑर्डर काढण्यात आल्याचं प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी स्पष्ट केले. सर, काळंबवाडी धरणाची गळती जी आहे ती दिवसेंदिवस वाढते, मात्र त्याला निधी मंजूर असून ती काम सुरू नाही. नेमकं काम कुठं थांबलंय आणि कशी काळजी जी आहे ती आता प्रशासन घेते? काळंबवाडीची गळती जी आहे ती गळती लक्षात घेऊन शासनानं 80 कोटी निधी मंजूर केलेला होता. लोकसभा निवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळं काम सुरू झालेलं नव्हतं. तथापि त्याचं टेंडर होऊन पाटबंधारे विभागाकडून मी माहिती घेतलेली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार टेंडर झालेलं आहे. वर्क ऑर्डर देखील दिलेली आहे. फक्त त्याच्यामध्ये जी गळती काढायची आहे, ज्या ठिकाणी ती जी गळती आहे ती गळती काढण्यासाठी पाण्याची लेवल कमी होणं आवश्यक आहे. ती पाण्याची लेवल कमी होण्यासाठीचं पाटबंधारे विभागाचं नियोजन चालू आहे. नजीकच्या एक काही कालावधीमध्ये कॉन्ट्रॅक्टर आणि पाटबंधारे विभाग हे पाण्याची लेवल कमी करण्याबरोबरच लोकांना जे शेतीसाठी पाणी रोटेशन आहे त्याचं समन्वय करून पाण्याची लेवल जी गळती आहे ती गळती कमी करण्याच्या अनुषंगानं कारवाई ते करत आहेत. कुठल्याही प्रकारची धरणाला धोका किंवा मोठ्या प्रमाणावर गळती अशा प्रकारची सद्यस्थिती नाही. साताऱ्यातील सिव्हिल कॉलनीमध्ये रानगवा आढळला असून त्याला स्थानिक नागरिकांनी याबाबत वन विभागाला माहिती देखील दिली आहे.
वन विभागाने तत्काळ घटनास्थळी पोहोचून गव्याची पाहणी देखील केली आहे. त्याला नागरी वस्तीपासून जंगलात हकलण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू केले असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील वन विभागाने केलंय. जळगावच्या धरणगाव तालुक्यातील स्मशानभूमीजवळ भरधाव बसवरील ताबा सुटल्याने बस थेट वळणावर असलेल्या इलेक्ट्रिक खांब्यावर जाऊन धडकली आहे. यात 28 प्रवासी जखमी देखील झालेत. ही बस लाडली येथून निघून जळगाव येथे रेल मार्गे येथे असताना दोनगाव गावात जवळील स्मशानभूमी नजीक हा अपघात झालाय. भरधाव बसवरील ताबा सुटल्याने बस वळणावरील इलेक्ट्रिक खांब्याला धडकली आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहे. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. सातारा जिल्हा आणि सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह चौघांविरोधात 5 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा गुन्हा दाखल झालाय. याच प्रकरणात न्यायाधीश निकम यांचा अंतरिम जामीन देखील फेटाळण्यात आला असून इतर कोणत्याही संशयिताला अटक झालेली नाहीये. भंडाऱ्यातील तुमसर पंचायत समितीतर्फे खापा येथील सरस्वती हायस्कूलमध्ये 2 दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या विज्ञान प्रदर्शनात उच्च प्राथमिक गटात वर्ग 6 ते 8च्या 78 शाळांनी सहभाग नोंदवला. यात विद्यार्थ्यांनी 120 मॉडेल सादर केले असून RSGK स्कूल तुमसरच्या रिया अडवया हिच्या मॉडेलला प्रथम क्रमांक देखील मिळाला. नाशिकच्या कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात असणाऱ्या खडकी गावात आदिवासींचे कुलदैवत डोंगऱ्या देवाच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. डोंगऱ्या देवाची पूजा ही आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक जीवनाचा महत्त्वाचा भाग असून गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील आदिवासी भागात या पूजेला विशेष महत्त्व दिलं जातं. निसर्गाशी जोडलेलं हे कुलदैवत आदिवासींना एकात्मतेचा अनुभव देते. प्रत्येक गावात डोंगऱ्या देवासाठी एक खास जागा देखील निश्चित केलेली असून या जागेला फुलखळी असं म्हटलं जातं. या ठिकाणी गावकरी एकत्र येऊन विधिवत पूजा देखील करतात. नवस फेडणे, नवीन पिकांची भरभराट होण्यासाठी आशीर्वाद मागणे हे या पूजेचं उद्दिष्ट आहे. प्रसिद्ध सुपरस्टार अल्लू अर्जुनला हैदराबादात झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. हैदराबाद मध्ये झालेल्या या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आता अल्लू अर्जुनवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. आज त्याला चिकडपल्ली मध्ये पोलिसांनी अटक केली आहे. या बातमीसह वेळ झाली. बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.